हॅलो मित्रांनो, कसे आहे? बरे आहे ना? निसर्गाच्या सानिध्यात बसलेले हे छोटंसं देवदर्शन खूप छान वाटलं मला. हे कार्ले देवस्थान पुसदपासून थोड्याच अंतरावर आहे. खूप छान निसर्गरम्य, थोडं वातावरण असं हेच आहे, मस्त आहे. एकदा भेट द्या, जरूर भेट द्या. खूप छान देवस्थान आहे. मस्त वाटलं मला तर, खूप छान वाटलं. तुम्ही पाहून घ्या आता. या जय विजयच्या मूर्त्या, हे गेट गॅलरीचं काम सुरू होतं, आम्ही गेलो तेव्हा. हे प्रवेश मुख्यद्वार बघा, आबाजी निघत आहे त्या मंदिराचं. मला वाटते बरेच दिवसापासून आहे मंदिरात, म्हणजे आबाजीचं योगदान असावं. खूप छान अशी काष्टी शिल्प आहे. खूप अंदर गेल्यावर तर मनाला भुरळ पाडणारं मंदिर आहे. एकदा अवश्य भेट द्या, बघा ना. खूप छान पेंटिंग केलेली. पुसदची पेंटर ताजनेकर काकाचं काम आहे. वाव, बघा ना, छत कशी मस्त रंगवलेली आहे. खूप छान गाभारा आहे. भाविकांची गर्दी इथे चालूच असते. खूप छान. ही नकाशी बघा ना, थोडा अंधार आहे, लाईट गेली ती. सुबक नक्षीकाम आहे. 8 खांबे आहे. खूप छान वाटलं मला तर, खूप छान वाटलं. तरी 100-150 वर्ष आधीचे मंदिर आहे. 18व्या शतकातलं. खूप छान वाटलं. हे दगडी खांब. हे मंदिर आहे कृष्णदेवाचं. श्रीकृष्णदेव बघू शकता आपण. गेट लावून आहे. मला ना हे खूपच आवडलेलं आहे. खूप छान. अप्रतिम आहे. गर्भगृह, दरवाजे, दर्ग्यावर नक्षी बघा. खूप छान वाटलं. आबाजीने थोडी माहिती दिली, कसं काय झालं, काय त्या दगडी कलाकारानं थोडे साक्षात्कार सांगितले, चमत्कार सांगितले. असं नसे झालं तसं झालं. ते पटलं नाही. मंदिराचं काही कमी खूप प्रसन्न वाटलं आबाजी बोलून. कलाकार हे काही माहीत नाही. पुन्हा या कलाकार लोकांना ते व्यक्ती पहिल्यांदा जे गेला ते व्यक्ती पुन्हा शेवटपर्यंत भेटला नाही, आणखी नाही भेटला. कोण होता ते त्याला बोलावण्यासाठी आजोबांनी मस्त माहिती दिली आम्हाला. त्याला म्हणजे इथलं सगळं तुमचं जे काय कोणाचं देणं घेणं आहे सगळं संपून टाका, हे घ्या, सगळं देणं. गर्भगृह, पादुका श्रीच्या
कृष्णाची मूर्ती एकदम सुबक आहे, पाषाणाची, पांढऱ्या पाषाणाची. खूप छान वाटली मला. हे आरतीचा कट्टा, बेल, खूप छान जुनं आकर्षण, लाकडी काष्ट. बघा इकडे विना ठेवलेली आहे. ही घड्याळाचा प्रतिमा. खूप छान पेंटिंग, खूप छान. छतावर पेंटिंग करणं हे सोपं नाही आहे दादा. राष्ट्रीय शिल्पकलेचा एक नमुना आहे हा. खूप छान. इथे कृष्णाचं बालपण रेखाटून काढलेलं आहे तांदळेकर सरांनी, पेंटरनी. कृष्णाचा जन्मापासून तर महाभारताच्या विराट स्वरूपापर्यंत चित्र साकारलेली आहे. लहानपणची ही यशोदा कान पिळताना तिचा खूप छान. इकडे पण आहे काली अमर्दनचा वध. गोपाल, गोवर्धन पर्वत उचलल्याचा, इंद्राच्या कहरापासून वरून राधा कृष्ण, कंस मामाचा वध. खूप छान. हा रथ हा जन्माष्टमीला निघत असतो प्रदक्षिणा मारासाठी. जय राधे राधे, जय श्री कृष्ण, जय राधा माधव. भाविक असे दर्शन घेऊन राहिले. खूप अल्पनीय स्थान, खूप सुंदर असे ऋषीचं मंदिर मार्कंडी. जय विजय. मंदिराची मागची साईड, मागची बाजू खूप छान नक्षी आहे याच्यावर. मला तर आवडलं खूप.